एके दिवशी मी गुंतवणूक हा विषय शिकवत होतो. त्यासाठी मी कॅश फ्लो नावाचा एक खेळ तयार केला. त्या वर्गात 2 मैत्रिणी आल्या होत्या. त्यापैकी एकीचा नुकताच घटस्फोट झाला होता आणि त्यात तिचे हात चांगलेच पोळले होते. ती काही उत्तरं शोधत होती. तिच्या त्या मैत्रिणीला वाटलं की इथं शिकल्याचा तिला काहीतरी उपयोग होईल. मी त्या खेळाची रचना अशी केली आहे की त्या खेळातून खेळणाऱ्यांना पैसे कसे काम करतो हे शिकवण्यासाठी मदत होते. खेळ खेळत असतानाच ते इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यांची परस्पर क्रिया समजावून घेत असतात. दोघांमधून पैसा कसा वाहतो, संपत्तीकडे जाण्यासाठी तुमच्या मालमत्तेच्या रकान्यातूनच कॅश फ्लो कसा निर्माण करायचा, या गोष्टी या खेळातून समजतात, शिकता येतात. खेळातल्या सगळ्या खुबी समजल्या आणि नीट चाली चालल्या तर तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडून फास्ट ट्रॅकवर जाता. अर्थात काहींना हा खेळ आवडतो तर काहींना आवडत नाही. त्यातला मुद्दाच काहींच्या लक्षात येत नाही. या स्त्रीने काहीतरी नवीन शिकण्याची संधीच गमावली. खेळाच्या सुरुवातीलाच त्या घटस्फोटित महिलेनं एक कार्ड निवडलं. त्यावर बोटीचं चित्र होतं. आपल्याला बोट मिळाल्याचा तिला प्रचंड आनंद झाला. नंतर तिच्या मैत्रिणीनं तिला इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यामधील आकड्यांचा खेळ समजावण्याचा प्रयत्न केला. ते सारं ऐकता ऐकता ती निराश झाली, कारण तिचं गणितच कच्चं होतं. तिची मैत्रीण तिला इन्कम स्टेटमेंट, ताळेबंद आणि कॅश फ्लो या गोष्टी समजावत असतानाच त्यांच्या टेबलावर असलेले बाकीचे पुढची चाल करण्यासाठी खोळंबून राहिले होते. बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर अखेरीस तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तिला मिळालेली आणि त्यामुळे तिला खूप आनंद झाला होता ती बोट तिचं नुकसानच करते आहे हे तिच्या लक्षात आलं. खेळता खेळता ती नोकरकपातीतही सापडली आणि तिला मूलही झालं. तिच्यासाठी हा खेळ भयानकच ठरला. नंतर तिची मैत्रीण माझ्याकडे आली आणि मला सांगू लागली की ती अस्वस्थ आहे. गुंतवणूक कशी करावी हे शिकायला ती इथं आली होती, पण हा खेळ खेळावा लागल्यामुळे ती संतापली होती.